नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आपल्याला तलाठी 2026 बद्दल चर्चा करायची आहे. बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे मेसेज होते की 2026चं आता आम्ही कसं करायचं. आपण डिसेंबरमध्ये वाट बघितली, जाहिरात नाही आली. जानेवारी चालू झाला आहे, आचारसंहिता लागलेली आहे. आता या आचारसंहिता निवडणुकांचे निकाल यानंतरच जाहिरातीची हालचाल होईल आणि जाहिरात येईल अशी शक्यता आहे. हे ऑथेंटिक नसतं, कोणालाच माहीत नसतं. उगाच कोणी गप्पा आणतं, त्या गप्पांकडे लक्ष देऊ नका. लक्ष आपल्याला आपल्या अभ्यासाकडे द्यायचं आहे. काय अभ्यास करायचा आहे मी तुम्हाला ना 5 पॉईंट सांगणार आहे. 5 मुद्द्यांवर तुम्ही काम करा 2026 साठी. तलाठी बनायचं असेल तर पहिली गोष्ट, तर तलाठी भरती ही MPSC घेईल यात काही शंका नाही. म्हणजे पेपर वगैरे कंडक्ट कदाचित TCS करेल, कंपनी करेल एखादी, पण पेपर्स काढण्याचं काम MPSC करेल. सरळ तसा GR आला आहे, त्यामध्ये कोणती शंका नाही आहे. डोक्यात ठेवताना एकच ठेवायचं, पण MPSC जरी पेपर घेणार असली तरी झालेले TCSचे पेपर जे आहे त्याचा अभ्यासही तुम्हाला करायचा आहे. कारण तो पॅटर्न पुढे हे फॉलो करू शकतात काही प्रमाणामध्ये अशी शक्यता आहे. MPSCचा असेल आणि तो दोन्ही मिक्सिंग असू शकतं. काय करायचंय 5 पॉईंट सांगतोय. पहिलं म्हणजे 0 to हिरो. ज्यांचा काहीच अभ्यास नाही का, त्यांनी आता एकदम जोरात तयारीला लागा. एकदम नव्याने सुरुवात करतायत किंवा बाबा नाही माझा अजून काही अभ्यास झालेला नाहीये, त्यांच्यासाठी संधी आहे. जाहिरात पुढे गेली म्हणजे त्यांच्यासाठी संधी आहे. त्यांनी संधी साधायची आहे. सगळ्यात महत्त्वाचं पण सगळ्यांसाठी सांगते, जे जुने विद्यार्थी आहे, नवीन विद्यार्थी आहेत, सगळ्यात महत्त्वाचं PYQ झालेले पेपर्स. आता इथे मग तुम्ही म्हणाल पेपर्स कोणते करायचे, TCSचे करायचे की MPSCचे करायचे? मी सांगेल दोन्ही करायचे. मी तुम्हाला दोन्ही घेतोय. मी दोघांची लेक्चर्स मी तुमच्यासाठी आजच फोल्डर तयार केलं. एक तुमच्या तलाठीची जी बॅच आहे, योद्धा बॅच, या बॅचमध्ये ना पहिलंच फोल्डर दिलं मी MPSC PYQ. त्याच्यावरचे 13-14 लेक्चर्स मी टाकलेले आहेत, ते एकदा बघून घ्या तुम्ही पटकन जाऊन. MPSCचे प्रश्न कसे असतात. आणि मी दुसरा एक फोल्डर तुम्हाला TCS PYQचं दिलंय बॅचमध्ये. ओके, ते एक बघून घ्या. दोन्ही बघा, तुम्हाला कळेल फरक किती काय. जास्त फरक नाहीये. अभ्यास तर करायचाच आहे. सिलेबस तुम्हाला माहिती आहे. आधीचा सिलेबस असेल, फक्त प्रश्नाची संख्या 25 असेल की 50 असेल हे आपल्याला कळेल पुढे, पण त्याने काही फरक नाही पडत. अभ्यास करायचा, मराठी करायचं, इंग्लिश करायचं, गणित बुद्धिमत्ता करायचं, GK करायचं, विषय खत्म. जास्त डोकं लावायचं, लय तज्ञगिरी करायचीच नाहीये. जे दिलंय तेच नीट करायचंय. दुसरं, तुमच्याकडे पुस्तकं चांगली असली पाहिजेत. मराठीचं एक व्यवस्थित पुस्तक, इंग्लिशचं एक चांगलं पुस्तक. ते बुक लिस्टवरचे व्हिडिओज मी बनवलेले आहेत. 2026 साली तुम्ही म्हणाल तर आणखी एक व्हिडिओ घेऊन येईल. तुमच्या कमेंट्स मला पाहिजे. व्हिडिओजला लाईक करत चला, शेअर करत चला. आणि आणखी एक गोष्ट, जी महालाईव्ह सध्या मी घेतोय त्याच्या थंबनेलवर वगैरे तुम्हाला हायकोर्ट दिसत असेल, पण ते तुमच्यासाठी सुद्धा आहे. तलाठीवाल्यांना सुद्धा मी त्या महालाईव्हला जॉईन करून घेतोय. तुम्हाला ती लिंक देतोय तुमच्या बॅचमध्ये, ॲपमध्ये. ओके, लाईव्ह लेक्चर फोल्डरमध्ये महालाईव्ह सगळे सध्या बघत चालायचे आहे. बेसिक पक्क करायचं. सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्याकडे सध्या वेळ जोपर्यंत जाहिरात आलेली नाही का, तोपर्यंत 5वी ते 12वीची पुस्तक वाचून टाका. इतिहास, भूगोल, राज्यघटना, विज्ञान, नागरिकशास्त्र हे पुस्तकं तुम्हाला वाचायचे क्रमिकचे. तुम्ही हे वाचले तरच तुम्ही इतरांच्या पुढे जाणार आहे, नाहीतर मग तुम्ही इतरांमध्ये काही फरक नाही. आत्ताच सांगतो मी, पुढे जातोय. दुसरी गोष्ट आहे सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटेजी. काही वाचत नका बसू. काही विषय असे जे दररोजच करायचे तुम्हाला. गणित आणि बुद्धिमत्ता दररोज करायचे. दररोज गणिताचा एक टॉपिक करा, बुद्धिमत्तेचा एक टॉपिक करा. 1-1 तास द्या, गणिताला 1 तास द्या, बुद्धिमत्तेला 1. हे डेली करा बरं का. हे जाहिरात आल्यावर काहीच होणार नाही तुमच्याकडून. आत्ताच सांगतोय मी, आत्ता संधी तुमच्याकडे. इंग्रजी डेली एक टॉपिक करा. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं व्होकॅब्युलरी. तुम्ही दररोज किमान 10 शब्द पाठ करा पाठ. पाठांतर इथे महत्त्वाचं आहे. मग यामध्ये सिनॉनिम्स पाठ करा. एका दिवशी 10 सिनॉनिम्स घ्या, एक दिवस 10 अँटोनिम्स घ्या, एक दिवस 10 वन वर्ड घ्या, एक दिवस 10 इडियम्स घ्या, एक दिवस 10 फ्रेजेस घ्या. आपल्या मित्रांसोबत चर्चा करा त्याच्यावर. इतर काहीतरी टाइमपास कुठेतरी काहीतरी उद्योग केल्यापेक्षा. ओके, आणि ग्रामरचा सुद्धा दररोज एक टॉपिक वाचायचा, त्याच्यावरचे प्रश्न सोडवायचे. तुम्ही बॅच घेतलेली असेल ना, बॅचमध्ये मी तुम्हाला टॉपिक वाईज नोट्स दिल्या इंग्लिशच्या. एक टॉपिकच्या नोट्स वाचायच्या, त्याच्यावरचा व्हिडिओ बघायचा, त्याच्यावरचे प्रश्न सोडवायचे. एकदम म्हणजे तलाठी भरती करायची म्हणजे लय मोठा अभ्यास नसतो करायचा, थोडा पण चांगला करायचा असतो. ओके, थोडा पण चांगला करायचा असतो. आणि चालू घडामोडी हा विषय डेली वाचा. इथे ना दररोजचं एखादा न्यूजपेपरमधलं संपादकीय, त्याच्यात महत्त्वाच्या बातम्या. जास्त वेळ नाही बरं का, अर्धाच तास द्यायचा इथे न्यूजपेपर वाचायला. अर्धा ते 1 तास. नाहीतर मग लय आवडतंय, लय भारी चाललंय, काही वाचत नाही फिरायचं. हा कोण कोणास काय म्हणाले, पॉलिटिकल न्यूज, कोणी कुठे काय मनपामध्ये कोण, हा नेता काय म्हणतोय, तो मंत्री काय म्हणतोय, तो संत्री काय म्हणतोय, ते उद्योग, ते नेत परीक्षेला. पुरस्कार काय, कोणाला पुरस्कार भेटतोय, कोणत्या व्यक्तीचं निधन झालंय, कोणती व्यक्ती चर्चेत आहे, कोणत्या देशाचे राष्ट्रपती पंतप्रधान आपल्या देशाला भेट देत आहेत, आपल्या देशाचे राष्ट्रपती पंतप्रधान कुठे जात आहेत, महत्त्वाचे युद्ध सराव कुठे होत आहेत,
काही क्रीडा स्पर्धा आहे ज्यामध्ये भारत जागतिक क्रीडा स्पर्धांमध्ये विजेता होतोय, हे सगळं तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करायचं. याला आहे तर असं शेवटच्या 5 दिवसामध्ये मी चालू घडामोडीचं पुस्तक आणेल आणि मग लय दिवे लावेल, हे उद्योग नाही चालणार. तसं कोणाचं होतच नाही. आत्ताच सांगतोय मी. पुढे माइंडसेट अँड रूल्स, सगळ्यात महत्वाचं आहे आपलं डोकं शाबूत पाहिजे. सुपीक डोक्यावाल्यांची पोस्ट निघते, सोप्पं सांगतो माझ्या भाषेमध्ये. मग इथे सगळ्यात महत्वाचं गोपनीय. आता नाहीतर चलो बजाव भाई, मी तलाठी होणार, मी कलेक्टर होणार गावाचा, अख्ख्या गावात अख्ख्या नातेवाईकामध्ये त्या मामाच्या पोरीपर्यंत कसा मेसेज जाईल, इथपर्यंतच असतं आमचं. काही गरज नाही, कोणी विचारत नाही तुम्हाला पोस्ट निघल्याची आहे. कोणाला सांगूच नका. आपल्या 2-4 मित्रांना सांगा, विषय क्लोज करून टाका. ओके. सोशल मीडियापासून दूर राहणं तुमच्या कामाचं आहे या ठिकाणी. सोशल मीडिया म्हणजे काय, चलो काजू म्हणतेत मला, बदाम म्हणतेत त्याला, अजिबात नाही. ते इंस्टा तर तुम्ही डिलीटच करा. तुम्हाला रिअल सांगतोय मी. इंस्टाग्राम हे अभ्यासवाल्याचं कामच नाही आहे. ते मला इंस्टाचे रील बघून सर मी अभ्यास करतोय, दिवे लावणार, अजिबात नाही. दिवा विझणार. इथे इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअपचे स्टेटस बघून लोकांचे अजिबात नाही. ते होणारच नाही. तिथून दूर व्हा. तुम्हाला वाटत असेल ना, तुम्ही टेलिग्राम जॉईन करा. टेलिग्रामला स्टडी ग्रुप जॉईन करा बरं. नाही तर मग ते आपले बातमीदार झाले काही हे झालं ते झालं, टाकायचे 10 मिनिटाला पोस्ट, तसे ते उद्योगात पुढे नका. अभ्यास कट्टा आहे आपलं टेलिग्राम चॅनल एक. तलाठी भरतीचं सुद्धा आहे, त्याचं आता मलाच नाव माहीत नाही. अभ्यास कट्टावर त्याची लिंक येईल तुम्हाला, तिथून घ्या. अभ्यास कट्टा टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. बिनकामाचं मी टाकत नाही, कमी टाकतो पण बेस्ट टाकतो. ओके. सगळ्या चालू घडामोडी वगैरे तुम्हाला इथे भेटतात, अपडेट्स भेटतात. मित्रमंडळ कट्टा कसा आहे, कट्टा अभ्यास कट्ट्यासारखा पाहिजे. नाहीतर मग गावठी कट्टा चालले पोकळ आणणारे, ती सध्या काय करते तो सध्या काय करतो ते नाही चालणार. चांगले लोक सोबत असू द्या, पॉझिटिव्ह लोक असू द्या. रडणारे लोकांपासून दूर राहा. निगेटिव्ह, अरे कशाची जाहिरात येणार आहे आणि काय खरं आहे, फ्रॉडच होतो सगळा, या अशा लोकांपासून दूर राहा. ते तुमचा कार्यक्रम करण्यासाठी ते बोलतायत. ओके. त्याच्यामुळे तुम्हाला चांगल्या लोकांसोबत राहा. पुढे कन्सिस्टन्सी सगळ्यात महत्वाचं आहे. मास्तर 2026 सुरू झालं, 4 दिवस लय उड्या मारल्या आणि नंतर झोपा काढतोय आता, अजिबात नाही. सातत्य पाहिजे. डेली, दररोज मी त्यावर पुढे आणखी बोलणार आहे. दररोज अभ्यास करत राहावं लागेल. पुढे तुम्हाला तलाठी भरतीची बॅच जॉईन करायची असेल ना, हा नंबर या 8698343312 या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज पाठवा. तलाठी भरतीची लिंक वगैरे तुम्हाला. एकतर पहिली गोष्ट अभ्यास कट्टा ॲप डाउनलोड करून घ्या. तिथे जाऊन डेमो लेक्चर्स बघा आणि तिथे जाऊन बॅच जॉईन करा. 2026ची नवीन बॅच आहे. एक फक्त PYQची सुद्धा बॅच आपण लॉन्च केली बरं का. त्याच्यामध्ये MPSC आणि TCS दोन्हीचे PYQ असणार तुम्हाला. ती पुढे मी दाखवतो शेवटीला. आता तुमचा गुरु कोण आहे? आम्ही नाही तुमचे गुरु, कोणी मास्तर वगैरेच्या नादाला लागूच नका तुम्ही. एखादा लय हुशार आहे काय नाही, तुमचा गुरु आहे PYQ. पेपर ॲनालिसिस तुम्हाला जमलं पाहिजे. पेपर ॲनालिसिस काय, एक पेपर घ्यायचा. बरं MPSC मधलं काय, राज्यसेवेचे नाही सोडवायचे. MPSC मध्ये ग्रुप C आणि ग्रुप B तेही सांगतो मी. 2021, 22, 23, 24 बस आणि 25 या 4-5 वर्षाचे पेपर ग्रुप B, ग्रुप Cचे 10 पेपर जर तुम्ही एकदम ओके केले, मी घेणार याच्यावर लेक्चर्स, रेकॉर्डेड होतील, काही लाईव्ह होतील. हे एकदा ओके केले आणि माझे यूट्यूबला सुद्धा याच्यावर खूप सारे व्हिडिओज आहेत. तुमच्या ॲपमध्ये, तुमच्या बॅचमध्ये मी देणार आहे. हे पेपर्स MPSCचे करा आणि TCSचे मागच्या 2 वर्षातले पेपर मी जेवढे घेतलेले, धर्मादायुक्त हे ते सगळे पेपर्स करा. बस PYQ केली की तुम्हाला कळतं काय वाचायचं काय नाही वाचायचं. पुढे विकली 2 टेस्ट पेपर सॉल्व, कोणाची सोडवा. आपल्या बॅचमध्ये तुम्हाला मराठीचे, इंग्लिशचे, गणित बुद्धिमत्तेचे, GKचे पेपर्स दिलेले. ॲपमधून ते घ्यात जा, सोडवत जा, किती मार्क्स येतात ते बघत जा. पुढे स्वॉट ॲनालिसिस जमलं पाहिजे. माझे विकनेस काय आहेत, माझे स्ट्रेंथ, माझ्या बघा. काहींचं गणित चांगलं असतं, त्यांनी गणिताला एकदम आउट ऑफ कशी येतील ती बघा. काहींचं मराठी चांगलं असतं, काहींचं GK चांगलं असतं. ते स्ट्रेंथ मुद्दे बघा. विकनेस, मी कशात कमी आहे, ज्याच्यात कमी आहे का त्याच्याकडे दुर्लक्ष करून नाही चालणार. त्याच्यात थोडं मध्ये घुसावं लागेल तुम्हाला. पुढे ऑपॉर्च्युनिटी, संधी कोणत्या आहेत, धोके कोणते आहेत ते बघा. आता काही जण ज्यांचा अभ्यास कमी झाला आहे त्यांच्यासाठी थोडी जाहिरात पुढे जाते म्हणजे संधी आहे. ज्यांचा अभ्यास झाला आहे त्यांच्यासाठी आणखी स्कोर वाढवण्याची संधी आहे. संधी शोधायची आहे. पेला भरलेला आहे त्या दृष्टिकोनातूनच बघा तुम्ही. पेला अर्धा रिकामा आहे असं बघूच नका. सक्सेस फंडा तुम्हाला सांगतोय 5 नंबरचा मुद्दा आहे. एक जागा माझी आहे बस, एवढंच. मला एका जागेसाठी लढायचं. जो व्यक्ती एव्हरेस्ट चढतो ना तो आधीने एक पाऊल टाकतो. एक पाऊल टाकत तो एव्हरेस्ट चढत असतो. तो असं नाही म्हणत की मला एव्हरेस्ट चढतो एवढा मोठा. एक पाऊल पडते पुढे. तुम्हाला एक जागा माझी आहे बस. जागा किती येणार आहे, जाहिरात कधी येणार आहे,
त्या गप्पा हाणत सुटू नका. मी त्या गप्पा मारणं सोडून दिल्या, बरोबर आहे. त्याला लय व्ह्यूज भेटतात. मला ते धंदे करायचेच नाही आता. मला फक्त अभ्यासाकडे फोकस करायचे. जाहिरात यायची तेव्हा येईल. माझा अभ्यास किती झालाय बरं. ज्यांच्यात लय दम आहे त्यांनी आता शिपाईचे फॉर्म भरले असते, हायकोर्टचे क्लर्कचे भरले असते. आपल्यात दम आहे ना तलाठी बनण्याचा, आधी शिपाई तर बनून दाखवू भाऊ. हां, इतर भरपूर लातूर जिल्हा बँकेचे फॉर्म निघले. लातूरवाले, मराठवाड्यातले पोरं किंवा कुणालचे महाराष्ट्रातले पोरं भरू शकतात. काढून दाखवा ना ती पोस्ट. अनुभव येईल ना तुम्हाला. सोडून द्या. लोकांना सांगता येईल भाई 4 पोस्ट सोडल्या मी. हां, जाहिरात येणार, लेट होणार, येणार. जाहिराती येतात, भरत्या होणार आहे. तलाठी लोक रिटायर होणं थांबत नाहीये. काळ थांबला नाही कोणासाठी. त्याच्यामुळे अभ्यासावर फोकस करा. हे एखादं टेलिग्राम चॅनलवालं, एखादं यूट्यूबवालं सांगत राहतात अरे 10 दिवसात येणार, 15 दिवसात येणार. मला माहिती आहे माझे काही कोणाचं काही नसतं. उगाच फोक्या मारायचे धंदे चालतात, तुमचा टाइमपास. त्याच्यामुळे ते टाइमपासवाले हे बघणं बंद करा. आजचा दिवस माझा आहे बस. उद्याचा दिवस मला माझं बेस्ट करायचं आहे. अरे माझं इंग्लिश किती झालंय, माझं गणित किती झालंय, माझं बुद्धिमत्ता किती झालं, माझं मराठी किती झालं, माझं जीके किती झालं. दररोज याच्यावर विचार करा. माझा अभ्यास झालाय का आधी ते बघा, नंतर जाहिरातीचा विचार करा. जाहिरात तर येईलच, त्यात काही शंका नाही. पण तुम्हाला या पद्धतीने पुढे जायचं. माझं बोलणं कटू असेल, काही जणांना पटणार नाही, तरी ते खरं आहे. खरं बोललं की तुम्हाला माहिती आहे राग येतो, पण मी खरं बोलतो. 2 बॅचेस तुमच्याकडे आहे. एक तर योद्धा बॅच आहे, जी की पूर्ण बॅच तुमची म्हणजे सगळं वेगवेगळ्या परीक्षा आपण झालेले MPSCची पेपरसुद्धा याच्यामध्ये देतोय, TCSची देतोय. नवीन सिलेबसनुसार सगळं घेणार आहे. रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत याच्यामध्ये. लाईव्ह सेशन आता आपण कंबाईन घेतोय, हायकोर्टचे प्लस तलाठीचे लाईव्ह. तुम्ही सध्या महालाईव्ह वगैरे जॉईन करू शकतात. तुम्हाला ते बघत राहायचे आहे. इतर रेकॉर्डेड लेक्चर्स सध्या तुम्हाला दानादान बघायचे. तलाठी स्पेशल लेक्चर्स पुढे आणखी चालू होत राहतील. लाईव्ह तेही होत राहतील. फक्त PYQ ज्यांना पाहिजे का त्यांना PYQची बॅच आहे. ह्याच्यात TCS पॅटर्न म्हटलं, याच्यामध्ये MPSCची सुद्धा मी लेक्चर ॲड करत चालणार आहे. तुम्हाला काही अडचण असेल ना, तुम्ही व्हॉट्सअप नंबरला टाकत चाला की बाबा हे आहे 8698343312. हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अभ्यास करत राहा. धन्यवाद.